आता जे राज्य शासनानं नियोजन केले की 4 प्रभागाचा एक म्हणून प्रभाग कोल्हापूर शहरात ही प्रथमच असं होते। याच्या अगोदर कोल्हापूर शहरामध्ये सिंगल प्रभागाचा कोल्हापूर महापालिकेचे इलेक्शन व्हायचे। आता ही राज्य शासनाने केलेले 4 प्रभागाची किचकट प्रभागाचा योजना होणार आहे। लोकांना समजणार नाही, लोकांना अजूनही मानसिक म्हणजे लोकांचा अजून मानसिकता नाही। 4 प्रभाग म्हणजे मतदान कसं करायचं हे अजून कोल्हापूरच्या शहरातील लोकांना कोणालाही समजणार नाही। त्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे यंत्रणा पोहोचवायला पाहिजे। म्हणजे 4 वॉर्ड होणार, म्हणजे तुम्ही कसं मतदान करायला पाहिजे, काय करायला पाहिजे याची यंत्रणा पूर्ण शासनाने किंवा सरकारने आपल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण कोल्हापूर जनतेपर्यंत पोहोचवायला पाहिजे। दुसरा विषय 4 वॉर्ड झाले की 4 वॉर्डाचा प्रभागाचा म्हणजे 25,000 लोकसंख्या होणार। आता पहिले प्रभाग 6,000 प्रभागाचा होता, त्यामुळे लोकांना एक प्रभागात काम करण्याची भरपूर काम करणं येऊ शकत होतं। आता 4 वॉर्ड झाले म्हणजे की 25,000चा मतदारसंघ होणार। एका काँग्रेस पक्षाचे किंवा एका समविचाराचे माणसं आम्ही एकत्र निवडून आलो तर लोकांना कामं होतील। समजा वेगवेगळ्या पक्षाचे निवडून लोक आलेत की काम करण्याची शक्यता प्रमाण कमी होणार आहे, त्यामुळे लोकांची कामं होणार नाहीत असं माझं स्पष्टपणे मत आहे। समजा मी एखाद्या वॉर्डात काम करायचं म्हणलं, समजा समजा मी काँग्रेस पक्षाचा आता निवडून आलो, आता दुसऱ्या पार्टीचा कोणतरी नगरसेवक असेल तर तो म्हणणार हा काम करू नका, मी काम धरले, त्यामुळे लोकांची कामं बऱ्यापैकी होणार नाहीत असं माझं मत आहे। सिव्हिलांचं नुकसान होईल, नागरिकांचं 100% बऱ्यापैकी नुकसान होणार असं माझं मत आहे। हा प्रयत्न अगोदर झाला होता ना? हा 3 वॉर्डाचा एक वॉर्ड झाला होता, तर 3 वॉर्डाची लोकसंख्या कमी होती, 16 ते 17,000 मतदार होते। आता परत 10,000 लोकसंख्या वाढणार। तसं नगर समविचारी माणसं निवडून येणे फार हा महत्वाचा विषय आहे फंडिंगसाठी, आणि एका पक्षाचे उमेदवार निवडून येणे त्या पॅनलमध्ये त्यासाठी हा महत्वाचा विषय आहे।